मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज भंडारा जिल्ह्यामध्ये सुद्धा जाणार। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी ते पटोलेंच्या साकोली तालुक्यामधल्या सुकळी या गावी जाणार। पुण्यामध्ये मोक्कामध्ये सुटलेल्या कुख्यात गुंडाची जेलमधून बाहेर आल्याच्या नंतर कारमधून रॅली काढणाऱ्यांना येरवडा पोलिसांनी केली अटक। आरोपींची पुणे पोलिसांनी काढली धिंड। पुण्यामधल्या गुन्हेगारीवरून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पोलीस प्रशासनाला धारेवर धरलं। पोलिसांना चांगल्या सुविधा दिल्या जात असताना कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न का निर्माण व्हावा, अजितदादांचा सवाल। पुणे मेट्रो आता रात्री 11 वाजेपर्यंत धावणार। प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन कामकाजाची वेळ वाढवण्याचा मेट्रो प्रशासनाचा निर्णय। आका इतने करोड लेकर तू कहां जाएगा असा प्रश्न भाजपचे आमदार सुरेश धस यांनी विचारलाय। पैठण इथे संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या संदर्भात विविध मागण्यांसाठी आयोजित केलेल्या मोर्चावेळी ते बोलत होते। बीडच्या प्रकरणी सोनी टीव्हीच्या सीआयडीची नियुक्ती करा असं पत्र मुख्यमंत्र्यांना देणार, सुरेश धस यांचं वक्तव्य। सीआयडीच्या कोठडीमध्ये असलेल्या वाल्मिक कराडच्या डोळ्याला संसर्ग, जिल्हा रुग्णालयामधल्या डॉक्टरांकडून तपासणी। बीडच्या मस्साजोगमधील पवनचक्की प्रकल्प मॅनेजरला 2 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याच्या प्रकरणी कराड सीआयडी कोठडीत। वाल्मिक कराडवरील गुन्ह्याची आकडेवारी समोर, कराडवरती 15 गुन्हे दाखल, 8 गुन्ह्यामध्ये निर्दोष मुक्तता, तर खंडणीसह 4 प्रकरणं न्यायप्रविष्ट। वाल्मिक कराड हा लाडकी बहीण योजनेचा परळी तालुकाध्यक्ष, सुप्रिया सुळेंचा दावा, तर खंडणीचा गुन्हा दाखल असलेल्या व्यक्तीला योजनेचा अध्यक्ष कसं काय करता, सुप्रिया सुळेंचा सवाल। खंडणीच्या प्रकरणी तर वाल्मिक कराडवरती गुन्हा दाखल आहे, मग पीएमएलएच्या अंतर्गत कराडवरती कारवाई का नाही, ईडीच्या नोटिशीच्या संदर्भामध्ये बोलताना सुप्रिया सुळे यांचा सवाल। संतोष देशमुख हत्येच्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये मोर्चा, सुरेश धस मोर्चामध्ये सहभागी। परळीमध्ये मोठ्या प्रमाणावरती दहशत, एका वर्षामध्ये तिथे 109 मृतदेह सापडले, यामधल्या केवळ 3 प्रकरणांची व्यवस्थितपणे तपासणी सुरू, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचा आरोप। मनोज जरांगे आणि अंजली दमानिया यांच्या विरोधामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये 3रा गुन्हा दाखल, ओबीसी बांधवांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये केली होती तक्रार, गुन्हा दाखल होईपर्यंत मांडला ठिय्या। भाजपचे आमदार सुरेश धस आणि मनोज जरांगेंच्या विरोधात वंजारी समाजही आक्रमक, पाटोदा पोलीस ठाण्याच्या बाहेर मुंडे समर्थकांचा ठिय्या, कोणताही पुरावा नसताना धस मुंडेंवरती आरोप करत असल्याचा आंदोलकांचा दावा। धनंजय मुंडेंनी षडयंत्र सुरू केलं, मनोज जरांगेंचा आरोप, तुम्हीच आंदोलन काढता आणि तुम्हीच आरोपींना साथ देता। संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून मनोज जरांगेंचा मुंडेंवरती आरोप। परभणीमध्ये लक्ष्मण हाकेंनी घेतली वाकोडे आणि सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट, अंजली दमानिया, जरांगे आणि सुरेश धस यांचा घेतला समाचार। वाल्मिक कराडसोबत फोटो असलेल्या नेत्यांना जेलमध्ये टाका, लक्ष्मण हाकेंची मागणी। परभणीमध्ये लक्ष्मण हाकेंचं भाषण आंदोलकांनी थांबवलं, हाके वाल्मिक कराडचं समर्थन करत असल्याचाही आरोप, तर मी कोणत्याही आरोपीचं समर्थन केलं नाही, लक्ष्मण हाके यांचं स्पष्टीकरण। पुण्यामध्ये अखिल भारतीय सरपंच परिषद आक्रमक, सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ परिषदेचं कामबंद आंदोलन, ग्रामीण भागातही ग्रामपंचायती पूर्णपणे ठप्प असल्याचं चित्र। कामबंद आंदोलनामध्ये सोलापूरमधल्या ग्रामपंचायतींचा सहभाग, संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी ग्रामपंचायत सदस्यांकडून जोरदार घोषणाबाजी। देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीनं ग्रामपंचायतीमध्ये बंद आंदोलन, यामध्ये सांगलीमधल्या 750 पेक्षा अधिक ग्रामपंचायतींचा सहभाग। शेगाव तालुक्यामध्ये केस गळती आणि टक्कल पडणाऱ्यांची संख्या 100 वर, यामध्ये नव्या 36 लोकांचा सुद्धा समावेश। बुलडाण्यामधील केस गळतीचं प्रकरण, शहरामधल्या पाण्याचा अहवाल आता समोर आला, पाण्यामध्ये नायट्रेटचं प्रमाण तब्बल 5 पटीनं जास्त असल्याची जिल्हाधिकाऱ्यांची माहिती। परळीमध्ये 109 मृतदेह मिळाले ही अफवा, 109 लोकांचा अकस्मात मृत्यू झाल्याचं बीड पोलीस अधीक्षकांकडून स्पष्ट, अफवा पसरवणाऱ्यांवरती कारवाईचा सुद्धा पोलीस अधीक्षकांचा इशारा। छत्रपती संभाजीनगरमध्ये अपहरण झालेल्या सराफा कामगार तरुणाची सुटका, अपहरण करणाऱ्यांपैकी एकाचा मोबाईल घटनास्थळी सापडल्यामुळे घटनेचा उलगडा, संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद।
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.